जर तुमच्या बाळाचा हा पहिला पावसाळा असेल तर या पुढच्या काही गोष्टी जरूर लक्षात घ्या। पहिली गोष्ट म्हणजे बाळाला पावसाळ्याच्या दिवसामध्ये जेवढं तुम्हाला डायपर फ्री ठेवता येईल तेवढं ठेवायचं आहे। अर्थातच बाहेर थंड वातावरण असतं, अशा वेळी बाळाचं सुसू करण्याचं प्रमाण थोडं जास्त असतं। अशा वेळी जरी तुम्ही डिस्पोजेबल डायपर वापरत असाल तरी ते वेळोवेळी चेंज करणं गरजेचं आहे। बाळाला खूप जास्त ओल्या किंवा डर्टी डायपरमध्ये तुम्हाला खूप जास्त काळ ठेवायचं नाही। शिवाय डायपर चेंज करण्यापूर्वी डायपर एरिया हा तुम्हाला एखाद्या छान अशा वाईपनी किंवा ओल्या कोमट जे काही कापड आहे तर त्यांनी तुम्हाला पुसून घ्यायचं आहे, ड्राय करायचं आहे आणि तिथे डायपर रॅश क्रीम लावून त्यानंतरच तुम्हाला नवीन डायपर घालायचं आहे। नॉर्मली पावसाळ्याच्या दिवसामध्ये कपडे व्यवस्थित वाळत नाही तर अशा वेळी तुम्ही इस्त्री करून बाळाला कपडे घालू शकता। अंघोळ जरी तुम्ही रेग्युलरली घालत नसाल तरी सुद्धा दिवसातून 2 वेळा तुम्हाला बाळाचे कपडे जरूर चेंज करायचे आहेत। या दरम्यान तुम्ही बाळाला जर ब्रेस्ट फीडिंग करत असाल तर बाळाला थोड्या वेळाने ब्रेस्ट फीडिंग करणं हे गरजेचं आहे। बाळाची इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी बाळाला भरपूर असं आईचं दूध मिळणं हे गरजेचं असतं। दुसरी गोष्ट म्हणजे बाळाच्या बाबतीमध्ये तुम्हाला भरपूर अशी स्वच्छता ठेवायची आहे। या काळामध्ये बाळाला मच्छर चावू नयेत किंवा माशा वगैरे याचा प्रादुर्भाव थोडा जास्त असतो आणि यापासून मुलांना प्रोटेक्टेड ठेवण्यासाठी एकतर तुम्हाला फुल स्लीवचे मुलांना कपडे कॉटनचे सैलसर असे कपडे घालायचे आहेत, मॉस्किटो नेटचा वापर करायचा आहे आणि जे काही तुमच्या घरामधली फरशी आहे किंवा बाळाचे खेळणे आहेत, बाळाचे कपडे आहेत हे डेटॉलमध्ये व्यवस्थित असे स्वच्छ करून घ्यायचे आहेत। जर तुम्ही बाळाला बॉटलने दूध देत असाल तर अशा वेळी बाळाची जी बॉटल आहे ही तुम्हाला व्यवस्थित असं स्वच्छ करायची आहे, कारण पावसाळ्याच्या दिवसामध्ये बुरशीजन्य जे काही कीटाणू आहेत यांची वाढ खूप जास्त लवकर झपाट्याने होते आणि अशा वेळी जर तुम्ही अशी अस्वच्छ बॉटल बाळाला फीडिंगसाठी वापरत असाल तर बाळाला इन्फेक्शन होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात। त्यामुळे नॉर्मली तुम्हाला बाळाची जी बॉटल आहे ही स्टराईल करून घ्यायची आहे, छान अशा गरम पाण्यामध्ये उकळून त्यानंतरच घ्यायची आहे। शक्य असेल तर बाळाला चमचा वाटीने दूध पाजा की जे बाळासाठी जास्त सेफ राहील। पावसाळ्याच्या दिवसामध्ये तुम्हाला बाळाचं मालिश करणं हे रेग्युलरली चालू ठेवायचं आहे। जरी पावसाळा असला तरी सुद्धा दिवसातून 2 वेळा बाळाला मालिशची गरज असते आणि बाळासाठी ते खूप जास्त फायद्याचं सुद्धा ठरतं।